मी लीना तुम्हा सर्वांचे अन्नपूर्णत्व किचनमध्ये स्वागत करत आहे। तर संक्रांती स्पेशल तिळाची पट्टी आज आपण बनवणार आहे। तर त्यासाठी मी गावरान तीळ घेतलेली आहे आणि गावरान तीळ हे छान असे चवीला खूप छान लागतात। तर तुम्ही शक्यतो गावरान तिळाचाच वापर करा तिळाची पट्टी बनवताना। आणि साखर घेतली। तर अगोदर आता तीळ मी छान असे लालसर भाजून घेणार आहे। तीळ पण असे छान लालसर होईपर्यंत आपण भाजणार आहे। आणि तीळ भाजले कशावरून, जेव्हा तडतड असा आवाज यायला लागतो आणि कलर पण लगेच चेंज होतो तर समजायचं आपली तीळ भाजून झालेली। तर मीडियम गॅस करा। तर अशा पद्धतीने छान असे तीळ आपले आता भाजून झालेले आहे। आता मी गॅस ऑफ करते। तर गॅसवर मी आता पॅन ठेवलाय आणि मीडियम गॅस करायचा आहे। आणि आता तीळ घेणार आहे। तर तिळासाठी मी एक मेजरमेंट आपला पक्का पाहिजे की जेणेकरून आता दोन्ही समान घ्यायचे। तर साखर ह्या वाटीनीच मोजली आहे आणि तीळ पण ह्या वाटीनीच मोजायचे। तर तुम्ही त्याप्रमाणेच एकसारखं माप बनवून घ्या। तर आता अगोदर मी गॅसवर पॅन ठेवलाय आणि मीडियम गॅस केलेला आहे। तर त्या अगोदर आपल्याला पूर्वतयारी काय करायची आहे, तर हे बेलन घेतलेलं आहे किंवा लाटणंही म्हणतात। तर त्याला मी आता गावरान तुपाचा हात लावून घेणार आहे। त्याच्याने आपल्याला पट्टी लाटायची आहे। तर तूप किंवा बटर तुम्ही काही वापरू शकताय, तसं लावून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला घाई होणार नाहीये। तर आता मी ही काचेची वाटी छोटी घेतलेली आहे। तर ह्या मापाने मी आता साखर घेते आणि साखर आता आपण पॅन मध्ये घालूया। तर तेल किंवा तुपाचा वापर मी केलेला नाहीये, फक्त डायरेक्ट साखर घातलेली आहे। आता ती छान अशी मेल्ट होऊ द्यायची आहे। तर मीडियम गॅस केलेला आहे आणि अशी सारखी हलवायची आहे म्हणजे एकसारखा आपला पाक तयार होतो, खाली लागत नाही। तर तुम्ही पाहू शकताय साखर सगळी आपली छान अशी वितळली आहे। आणि आता ह्या स्टेपवर आपण याच्यामध्ये त्याच वाटीने तीळ घालणार आहे। तर एक वाटी तीळ, एक वाटी साखर। तर आता अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि जास्त असं कडक करायचंच नाही आहे। तर आपण लगेच झटपट प्रोसिजर करायची आहे। आता गॅस बंद केलाय आणि आता आपण खाली ओतून घेऊया। तर आपण खाली चॉपिंग पॅड किंवा ओट्यावर सुद्धा तुम्ही असं करू शकता आणि तूप वगैरे लावून घ्यायचंय असं, म्हणजे चिटकत नाही पट्टी। आणि आता आपण हे मटेरियल याच्यावर टाकूया। तर हे गरम गरम असतानाच पटपट ही प्रोसिजर करावी लागते म्हणजे पट्टी छान अशी पातळ लाटली जाते। तर आता अगोदर एखादा फुलपात्र किंवा वाटी याला मी असं याला खाली तूप लावून घेतलेलं आहे। आणि आता हे जे मटेरियल आपण याच्यावर टाकलंय तिळाचं, तर आता ह्याच्यामध्ये असं हे एक पकडायचं असं आणि हे गोल फिरवायचं म्हणजे त्याचा एक गोल राऊंड तयार करायचं लाडू। आणि असं गोल फिरवायचं म्हणजे जेणेकरून त्याची ती वाफ थोडीशी कमी होती आणि पट्टी लाटताना आपल्याला छान अशी पातळ लाटता येते। म्हणून हे असं करायचंय का जेणेकरून त्यातला गरमपणा थोडा कमी होतो। बस। आणि असं खालच्या तळाने हे असं करून घ्यायचंय। तर अशा पद्धतीने आता बेलण्याने आपण याला लाटून घेऊया। तर स्पीड मध्ये असं लाटायचं, पहिले 1 मिनिट अशी जास्त फास्ट लाटायचं म्हणजे एकदम पातळ पापडासारखी आपली पट्टी तयार होते। तर अशा पद्धतीने आपली पट्टी लाटून झालेली आहे। तर याला एकसारखा शेप येण्यासाठी आपण कुठल्याही डब्याचं असं छोट्या आकारात किंवा मोठ्या आकारात तुम्हाला जेवढे शेप असं लागत तेवढा तुम्ही याचा वापर करून याच्यावर ठेवायचंय आणि असं साईडनी बेलण्याच्या साह्याने असं कट करायचंय। तर तुम्ही पाहू शकताय कागदासारखी अगदी पातळ अशी छान तिळाची पट्टी आपली खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि अन्नपूर्णत्व किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।